जय मुक्ताई. मुक्ताई वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. मुक्ताईनगर शहरातील जुने गावातील श्री नागेश्वर मंदिर येथे श्री नागेश्वर ग्रुप मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी यंदा नवरात्री उत्सवात परंपरेनुसार ऐतिहासिक शिवकालीन आरास साकारलेली असून भाविकांनी देखील आरास पाहण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून येत आहे. तर भव्य मैदानावर दांडिया रासला देखील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे. काय आहे आरास पाहूया. बाजीप्रभू देशपांडे हे एक मराठा साम्राज्याचे शूर योद्धे होते. घोडखिंडीतील लढाईत त्यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला होता. छत्रपती शिवाजी महाराज विशाळ गडावर पोहोचेपर्यंत शत्रू सैन्याला खिंडीत रोखून त्यांनी ठेवले होते. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत शत्रूला कडवी झुंज देऊन स्वराज्याच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देऊन सुवर्ण व यापुढे घोडखिंडीला छत्रपती शिवरायांनी पावनखिंड असे नाव दिले. या पावनखिंडीच्या ऐतिहासिक देखाव्याची आरास श्री नागेश्वर मंदिर जुने संत मुक्ताईनगर येथे नागेश्वर ग्रुपच्या वतीने साकारलेली असून अशा ऐतिहासिक देखाव्यांचा विसर सध्या सर्वच मंडळांना पडलेला दिसून येत असून अतिशय कष्टाने व अंग मेहनत घेऊन ग्रुपमधील चित्रकार असलेल्या कार्यकर्त्यांच्या प्रचंड मेहनतीतून साकारलेल्या देखाव्याला पाहण्यासाठी देखील माता भगिनींनी व भाविकांनी मोठी गर्दी केलेली दिसून येत आहे. मेहनतीला यश आल्याने नागेश्वर ग्रुपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढलेला आहे. मुक्ताई वार्ताने मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पहा ते काय म्हणाले. जय नागेश्वर. दरवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा आमच्या नागेश्वर मित्रमंडळाकडून हा शिवरायांचा जो पावनखिंडमधला देखावा आहे की ज्या ठिकाणी बाजीप्रभू अक्षरशः दुश्मनावर तुटून पडले होते आणि आपल्या प्राणाची आहुती देऊन त्यांनी शिवरायांच्या स्वराज्यासाठी मोलाचा वाटा निर्माण केला होता. असे बाजीप्रभू यांच्या पावनखिंडीचे जे देखावा आम्ही तयार केलेला आहे. आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तयार केलेला आहे. नेहमीप्रमाणे परंपरानुसार यावर्षीसुद्धा आम्ही या मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत देखावा हाताने तयार केलेला आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचं कुठलाही रेडीमेड वस्तू किंवा काही नाही आहे. आजच्या ज्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल किंवा त्यांच्या गुणगौरवाबद्दल माहिती व्हावी तसे तर त्यांचे बरेचसे पराक्रम आहे. त्यातला एक हा पावनखिंडीचा पराक्रम तो त्यांच्या मावड्यांनी गाजवला आहे. तर या देखावामध्ये दाखवलेलं बाजीप्रभू देशपांडे व त्यांच्या मावड्यांनी जे बलिदान केलेलं आहे ते महाराजांच्या स्वराज्यासाठी एक मोलाचा वाटा आहे. हे बलिदान स्वराज्य व आपण मराठी माणूस म्हणून कधीच विसरणार नाही. आपले नागेश्वर मित्र मंडळीचे मुलं जे आहेत समजा एकदम चांगल्या व्यवस्थित कामं करता आणि इकडे तिकडे नाही पाहू. त्याच्यामुळे आपलं एक मित्रमंडळ चालायला पाहिजे. त्याच्यामुळे आपण हे देखावा केला. हे जे देखाव्याबद्दल आपण असं सांगणार आहे जे आम्ही जे डेकोरेशनचं जे सोशल मीडियावरती बघत होते तर आमच्या एका माइंडमध्ये असं आलं की बा हे आपण करून पाहूया. पण जसं जसं आपण करायला लागले त्याप्रमाणे आम्हाला आयडिया आली. काही गोष्टी आम्हाला म्हणजे मनापासून केले आणि पोरांचे जे सपोर्ट होता आमच्यासोबत म्हणजे तर त्याच्यामुळे आज हे जे डेकोरेशन वगैरे आणि जे दांड्या गरबा वगैरे ते त्याच्यामुळे आपल्याला ते काय म्हणतात मावल एक तयार करायला मिळालं. यावर्षी हा दिखावा साजरा करून सने आम्ही शिवकालीन चित्र निर्माण केलेला आहे आणि पुढच्या वर्षी याच्या व्यतिरिक्त अजून काहीतरी नवीन होईल आमच्याकडून. याचा आम्ही ट्राय करू प्रयत्न करू. पुढच्या वर्षी आम्ही मुलींना शिवकालीन शस्त्र याचं प्रशिक्षण देणार आहे.